तर सर्वात पहिले सर्वांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर चला, इथं भैया झोपलेला आहे, इथं झोपलेले आहेत ते. मी लाईट टाकला आणि इथं झोपलेली होती सायलू आणि मी. तर चला, बघू शकता तुम्ही मस्तपैकी मी आंघोळ झाली, पूजा केलेली आहे. बघू शकता सकाळची गडबड असते खूप, मग आता पूजा करून घेतली. मग एकदा पूजा झाली ना तर आता स्वयंपाक पाणी, नंतर घरातले कामं चालूच राहतात. तर चला, इथं पीठ भिजून घेतलं, पाणी ठेवलं, परत त्यांना पाणी ठेवलं आणि चला भांडेही घासून घेतले. थोडेसे भांडे पडले होते तर चला, ह्या मॅडम उठल्यात आणि ती बॅग भरत आहे आता, कारण तिला जायचं आहे स्कूलला. पण पप्पाच्या याच्यावर नंतर मेसेज येतो आहे की आज स्कूलला सुट्टी आहे. तर चला आपण बघूया. इकडं पण एक रूम आहे आणि पलीकडच्या साईडला, आणि हे आमचा डबल रूमसारखं आहे. मध्ये आम्हाला ना असं पडदी केलेली आहे. तर चला, इथं मटकी केलेली, आणि आता मटकी भिजू घातली होती मी रात्री. तर मटकीची मी भाजी बनवणार आहे आता आमच्यासाठी, आणि हे दोघांसाठी साबुदाणा घेतलेला आहे. चला, साबुदाणा भिजू घातला होता. तर आज आहे शनिवार, सॅटरडे. तर चला, तर त्यासाठी यांना भिजू घातला होता साबुदाणा. तर साबुदाणा म्हणलं आता थोडासा करावा. तर इथं शेंदी लोण, इथं मस्त मिरची पावडर, इथं शेंगदाणे, आणि इथं कढई ठेवली गॅसवरती, आणि बारीक असे बटाटेनं खिसून घेतले. तर तुम्ही बघू शकता गोल गोल यानं खिसून घेतले. हे शेंगदाण्याचा कूट काढून घेतला, कारण आपल्याला शेंगदाण्याचा कूट लागणार आहे. जास्त बारीक नाही, मस्त मिडियम काढायचा, दातातही अडकत नाही आणि मस्तपैकी वाटतो तो. तर चला, हे मस्त फ्राय झालेले आहे. बटाटे टाकून घेतले होते गरम तेलामध्ये. तर चला, तुम्ही बघू शकता, तुम्ही तेल तूप टाकू शकता. तर मी गावरान तूप टाकलं होतं त्यामध्ये. तर बघा यामध्ये, कारण भैयाला ना गावरान तुपाचं साबुदाणा लय आवडतं, म्हणून त्यासाठी मी नेहमी आणून ठेवत असते थोडंसं, आणि चिंगूसपणा करून मुद्दाम ठेवत असते साबुदाण्यासाठी. तर चला, मस्तपैकी दोघांनाही साबुदाणा मस्त बनवायचा. त्यामध्ये घेतला शेंगदाण्याचं कूट टाकून, मिरची पावडर, थोडं शेंदी लोण, आणि पहिलेही शेंदी लोण टाकलं होतं मी ज्यावेळेस आपण बटाटा फ्राय करायला टाकलं त्यावेळेस. इतकं छान होतं ना हा साबुदाणा, तर तुम्ही नक्की बनवून बघा. आणि चला, मिरचीही टाकली होती मी थोडीशी. तर मिरची का बरं टाकली होती की मिरचीची टेस्ट छान लागते आणि दिसती छान. तर चला, मस्त साबुदाणा टाकून घेतला ह्यामध्ये. साबुदाणा टाकल्याच्यानंतर आता मग याला खालीवर करून घेतलं, हलवून घेतल्याच्यानंतर बघा हे साबुदाणा असा आपला तयार आहे. तर चला, थोडा 5 मिनटं ठेवून दिला झाकण ठेवून. तर बघू शकता तुम्ही असा साबुदाणा तयार आहे, आणि सगळ्यांना मी नाश्त्याला दिला, त्यांनाही नाश्त्याला दिला, भैयाला दिला नाश्त्याला. भैया आहे माझं 17 वर्षाचा, आणि मुलगी आहे माझी 9 वर्षाची. तर चला, मस्तपैकी मी इथं तयार करून घेतलेला आहे. तर बघा, इथं ना कांदे त्यांनी आणले होते, खराब होते, त्यांची आंघोळ झाली, त्यांना नाश्ता देत आहे मी. तर चला, हिनं कपडे बदलून आता ना आंघोळ केली, कपडे बदलले, आणि बघा युनिफॉर्म घालणार होती तर नाही घातला. तर चला, मी म्हटलं कांदे खराब, खूप कांदे येतं त्याला, साल खूप खराब येतं. आणि इथं बटाटे घेतले होते 3 किलो, आणि 5 किलो कांदे घेतले होते, स्वस्त आले होते तर घेतले. मग याचं साल काढून टाकायले आता, म्हणजे मग हवेनं याला खूप चांगलं हे होईल, कारण खूप खराब आहे हे, आणि त्याची सालले खराब आहे, तर पूर्ण कांदा खराब होऊन जाईल. म्हणून मग मी ते कांद्याचं काढून घेतलं. पटकन कपडेही धुवायला बसले, कारण त्यांना व्हाईट पॅन्ट, ब्लॅक शर्ट, ब्लॅक पॅन्ट आणि व्हाईट शर्ट लागते धुवायला. तर चला, आता मला मशीनवर बसायचं होतं, तर मी काय केलं, साडी घालून घेतली होती, कारण की ना मला क्लासला जायचं होतं. तर मी क्लासला काही गेले नाही, घरीच मॅडम म्हणल्या की क्लास तुम्ही आजचे दिवस घरीच करा. तर बघा, मी आता ब्लाऊज कट करून मस्तपैकी तुम्हाला दाखवते मी. तर चला, स्वच्छ करून घेतला किचन वाटा वगैरे, मस्तपैकी सरळ आवरून घेतलं, भांडे बिंडे लावून घेतले, सगळं आवरून घेतलं, भांडे बिंडे काहीच नाहीत आता. तर बघू शकता तुम्ही, मस्तपैकी मी पूर्ण आवरून घेतलं. इकडे आम्हाला जेनेला दारे जायला, वरती कपडे वाळू घालायला. तर चला, मॅडमनं आता त्या शर्टावरती ना भाजी सांडली होती थोडीशी, तर मग आता शर्ट बदललं तिनं. तर बघा, मस्त अभ्यास करत बसली, मस्त घरात ऊनही आलेलं आहे. तर बघा, मस्त ऊन आलेलं आहे, आणि तो आहे माझा ट्रायपोट. तर बघा तुम्ही, मस्तपैकी आता हे आहे आमचा इकडूनही रूम आहे, म्हणजे मी तुम्हाला रूम दाखवत आहे. तर चला, ही इतकी छान छान ड्रॉइंग काढती ना, खूप छान छान ड्रॉइंग काढती. तर चला, बघू शकता तुम्ही, मस्त आता मी ना आलेली आहे रूममध्ये इकडं, आणि मला ना ह्या रूममध्येच बसायला आवडतं, कारण मला देवाचं देवार आहे ना इकडं, तर खूप आवडतं इथं किचनमध्येच बसायला. तर बघा, आता मग मी ना पटकन ब्लाऊज घेतलं शिवायला. तर बघा तुम्ही, इतकं ब्लाऊज मी छानपैकी कट करून घेतलं, आणि मी नवीनच आहे, म्हणजे मला ना फक्त 8 दिवस झाले क्लासला जाऊन. तर क्लासला जाऊन 8 दिवसाच्या आतच भरपूर बाया येतं, पण मॅडमला एवढं नाही सांगता येत, पण मला नुसतं बघितलं ना तरी पण मी क्लिक केलं डोक्यामध्ये फास्ट. तर बघा, मी एवढी डिझाईन शिवलेली छान, पहिल्यांदा शिवली मी, आणि एवढी फास्ट शिवली ना, तर सगळ्यांना हैराण झालं की एवढ्या फास्ट कसं काय तुम्ही डिझाईनचं ब्लाऊज शिवू शकले. तर चला, कटोरी आहे ही, माझं काही चुकलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला, बाय बाय, परत भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये.